हातामध्ये आहे, त्याचं नाव आहे प्रशांत. स्ट्राईकला उभा आहे तो म्हणजे बेलांडेवाडीचा दिनेश आणि नॉन स्ट्राईकला आहे राजेश. पाहूया या संघाचा हा लोकाजोका पाहत असताना आपण काहीसा एक पहिला बॉल महत्वपूर्ण, ज्याची जबाबदारी ज्याच्या खांद्यावरती आहे. पहिला झेल, हा महत्वपूर्ण झेल, सुंदर अशी खेळ पाहायला मिळाले. पॉवर प्लेच्या आतमध्ये असलेला हा बॉल काहीसा क्लिक करण्याचा प्रयत्न केला आणि पहिला आत्मघात होतोय तो म्हणजे बेलांडे क्रिकेट संघाचा. हा आत्मघात महत्वपूर्ण, ज्याच्या बॅट मधून करारी शॉट मारण्याचं धाडस, ध्येय आणि शौर्य पाहायला मिळणार होतं. असा हा रणधुंदर पवैल्यांकडे डगआउटकडे काहीसा नाराज, काहीसा निराश मनाने तंबूकडे परततोय. जल्लोष साजरा होतोय तो म्हणजे हा खास बॉलर आहे प्रशांत. वेल्डन प्रशांत. सुंदर बॉलचा नजराणा, सुंदर बॉलिंगचा नजराणा, परंतु आपला कातरण संघाचा हा रणधुंदर देखील काही कमी नव्हता. बॉल काहीसा मारण्याचा प्रयत्न केला परंतु बॉलची दिशा चुकली आणि या क्षेत्ररक्षणाच्या आतल्या खेळीमध्ये बॉल लपकला गेला. मोठा धक्का मिळतोय बेलांडेवाडी या क्रिकेट संघाला. परंतु 3 ओव्हरचा सामना आपल्याला परिपूर्ण करायचा आहे. सुंदर शॉट मारण्याचा प्रयत्न केला, काहीसा पुन्हा काहीसा धोका मिळेल, परंतु या रणपट्टीवरती धावण्यासाठी जी गतिमान खेळ खेळली असा हा संघ तो म्हणजे कात्रण बेलांडेवाडी क्रिकेट संघ. या संघाचा रणधुंदर आपली दिशा बदलतोय, आपली दशा ओळखतोय आणि म्हणूनच एक एक रन महत्वाचा असेल. पहिल्या ओव्हरमध्ये काहीशी आक्रमकता होते, ही आक्रमकता महत्वपूर्ण असेल. प्रशांतच्या रूपाने प्रशांत पुन्हा तेवढाच आत्मीयतेने बॉल टाकण्याचा प्रयत्न करतोय, बॉल पकडण्याचा प्रयत्न करतोय, बॉल गुजगुजल्या घेत पुन्हा बाउंड्रीच्या दिशेने लयाने पळतोय, परंतु 2 रन न थांबता पूर्ण केले. ते म्हणजे कात्रण संघाने एक एक रन महत्वाचा असेल, एक एक बॉल महत्वाचा असेल. आपल्या संघाला, आपल्या संघाची उंची मोठी करण्याचा, ह्या सन्मानाच्या ट्रॉफ्या खांद्यावर मिळवण्याचा राजमार्ग नवजीवन उत्कर्ष मंडळ कातळवाडी मंडळाने दिलेला हा चान्स परिपूर्ण घ्यावा लागेल. चौकाराच्या दिशेने बॉल वळेल नक्कीच. बॉल वन बाउन्स चौका या दिशेने बॉल वळला आणि चौकाराच्या दिशेने धावसंख्या होते बेलांडेवाडी क्रिकेट संघ या संघाची 7. वेल्डन प्रशांत काहीसा आक्रमकतेची बाजू करतोय, परंतु हा कात्रण संघाचा रणधुंदर आपली ही महत्वपूर्ण जबाबदारी स्वीकारतोय. एक एक रन महत्वाचा आहे. खूप मोठा झटका बसलाय म्हणजे एक विकेट गारद झालाय. काहीसा नाराज निराश मनाने तंबूकडे परततोय, परंतु प्रशांत पुन्हा आपल्या बॉलला एक लय देईल. काहीसा बॉल शॉट टाकण्याचा प्रयत्न करेल, ऑफ साईडला टाकलेला बॉल नक्कीच बाउंड्रीच्या दिशेने लय झाला. विकेट किपरच्या हातातून बॉल सटकला आणि पतन झालंय चौकाराच्या दिशेने. बॉल काहीसा गुदगुदला का बाउंड्रीच्या दिशेने जातोय, चौकाराच्या दिशेने. हा बॉल महत्वपूर्ण ठरेल तो म्हणजे कात्रण संघाला चौकार, महत्वपूर्ण चौकार. या चौकारवर धावसंख्या नक्कीच वाढेल. काहीसे बॉल शिल्लक प्रशांत यांचे. प्रशांतला न मिळालेला बॉल एक वेगळ्या गतिमान शैलीने बॉल पुन्हा ऑफ साईडचा बॉल काहीसा पिचच्या लगत, जमिनीच्या लगत जाऊन विकेट किपरला मिस करायला लागलं. पुन्हा प्रशांत सज्ज. आपल्या संघासाठी खूप मोठी जबाबदारी, खूप मोठं धैर्य. हा बॉल काहीसा खास, म्हणूनच डॉट बॉलच्या माध्यमातून बॉल पाहायला मिळाला. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते. कात्रण संघाची धावसंख्या झाली आहे 11. पुन्हा आला गोट्या. ये गोट्या कुछ खास है, ये गोट्या को अंदाज बांधना पड़ेगा कातरण संघ के लिए, क्योंकि महत्वपूर्ण बॉलर ओम तेलुबा क्रिकेट संघ या संघासाठी काहीसा बॉल स्किट करण्याचा प्रयत्न करतो गोट्या, आणि गोट्याचा हा बॉल महत्वपूर्ण ठरेल ते म्हणजे ओम तेलुबा क्रिकेट संघासाठी. पाहूया गोट्याने आतापर्यंत खूप चांगली बॉलिंग टाकलेली आहे, खूप चांगल्या विकेट काढलेल्या आहेत, परंतु फायनलच्या रूपाने गोट्या नक्की काय करेल, कोणत्या पद्धतीने बॉल ठेवेल, स्लोलर टाकण्याचा प्रयत्न करेल की फास्ट गुगली टाकण्याचा प्रयत्न करेल की शॉर्ट बॉल टाकण्याचा प्रयत्न करेल की ऑर्कर टाकण्याचा प्रयत्न करेल, अशा अनेक बॉल गोट्याला फिरवावे लागणार आहेत. नाहीतर
सुंदर बॉल, पुन्हा बॉल काहीसा ऑफ साईडला रवाना होतोय, काहीसा उंचावतोय, परंतु पंचांचा निर्णय कायमस्वरूपी आपल्यापर्यंत. पंचांचा निर्णय, पंच म्हणजे परमेश्वर, आणि पंचांनी घेतलेला निर्णय हा फायनल स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो. गोट्या सेफ झोन मध्ये बॉल टाकला, गोट्याने दुसरा बॉल पतन होतोय, दुसऱ्या बॉलला रवाना करतोय, षटकाराच्या दिशेने बॉल जाईल. नक्कीच हा षटकार पाहायला मिळाला, झंझावती षटकार पाहायला मिळाला, तो म्हणजे कात्रज क्रिकेट संघ या संघाच्या माध्यमातून. वेल डन. बॉल काहीसा लक्षवेधक मिळाला, परिपूर्ण लक्ष ठेवलं बॉलवरती. जोपर्यंत बॉलचा टप्पा पडत नाही तोपर्यंत आपली बॅट उचलायची नाही असा अंदाज बांधला, आणि या अंदाजाला परिपूर्ण केलं ते कात्रज या संघानं. कारण जोपर्यंत बॉल आणि प्लेअर याचा लक्ष केंद्रित होत नाही तोपर्यंत बॉल आणि बॅट यांचं मिलन होणं अशक्य आहे, आणि हीच प्रचिती वापरून आपल्या संघाला खूप मोठी ताकद दिली, ते म्हणजे कात्रज या संघाने. दोन रनाची ही प्रचिती पाहायला पुन्हा मिळाली. गोट्या काहीसा आक्रमक होतोय, परंतु गोट्याला बॉलचं लय मिळालेलं आहे. या लयामध्ये गोट्या आपल्या अस्तित्वाची ही परीक्षा पाहतोय. या परीक्षेला नक्कीच परिपूर्ण करण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा झेल होईल आणि नक्कीच पतन झालंय. विकेटचं महत्वपूर्ण विकेट म्हणावी लागेल ओम तेलुबा क्रिकेट संघ या संघासाठी. गोट्याच्या खात्यामध्ये एक विकेट येते, महत्वपूर्ण विकेट. कात्रज संघ आपल्या संघाला नावारूपाला आणत असताना धावसंख्या झालेली आहे. कात्रज या संघाची 19. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 19. पाहूया गोट्याचा हा बॉल पुन्हा एक वेगळ्या दिशेने रवाना होतो का, विकेट मिळते की चौकार. षटकाराच्या दिशेने बॉल एक गतिमान शैलीला पळेल, परंतु ये गोट्या कुछ अलग है. ये सिंघम का गोट्या है, सिंघम का गोट्या मानना पडेगा गोट्या को, क्योंकि महत्वपूर्ण विकेट म्हणावी लागेल गोट्यासाठी. आणि गोट्याने पुन्हा वेगळ्या रूपाने आपली ही खेळी थांबवण्याचा प्रयत्न केला. 1 रनाची बढत या खात्यामध्ये जमा होते. वाव, सुंदर प्रयत्न, परंतु गोट्या चलाक आहे. गोट्याच्या नावाचा जयघोष होतोय, कारण या गोट्याने असे अनेक कार्य पराक्रम केले या मैदानावरती. खूप चांगली बॉलिंग, चांगल्या पद्धतीनं रिकवर करण्याचं काम केलं, म्हणून फायनल स्वरूपात आपण पदार्पण केलं. याची प्रचिती पाहायला मिळते. सुंदररित्या बॉल ट्रॅव्हल झाला, बॉल ऑफ साईडला खेळवण्याचा प्रयत्न केला, आणि हा ऑफ साईडचा बॉल परिपूर्ण झाला. विकेट किपरच्या हातामध्ये पतन झालं. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 20. गोट्या कैच, गोटिया कैच करना पड़ेगा. गोट्या आनंदित आहे, उत्साहित आहे, कारण गोट्याकडे ती कला आहे, सज्ज आहे. दुसऱ्या बॉलिंगची जबाबदारी दिलेली आहे मनोहर. एक उमदा नेतृत्व पाहायला मिळतोय. षटकार चौकाराचा बादशाह, स्वतः कर्णधार म्हणून त्याची ख्याती आहे, आणि आपल्या संघासाठी खूप मोठी कामगिरी करतोय. गोट्याच्या या पहिल्या बॉलवरती काहीसा अंदाज बांधता येईल. चौकाराच्या दिशेने बॉल लय होईल का, नक्कीच बॉलचं पतन होत आहे, परंतु क्षेत्ररक्षणाची ही जबाबदारी परिपूर्ण. 2 रन पूर्ण केले. या 2 रनाबरोबर धावसंख्या वाढते कात्रज या संघाची. प्रफुल्ल पुन्हा सज्ज आपल्या संघासाठी. खूप सुंदर पतन होतंय, आणि या सुंदर बॉलचा हा नजराना बॅटवरती सटीक शॉट लागला. आपल्या बॅटमधून निघालेला कणखर आवाज परिपूर्ण त्याच्या पलीकडे जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न झाला, परंतु हा झेल पुन्हा काहीसा अगणित होतोय. 1 रन पूर्ण केला. 1 रनाबरोबर 2 रन महत्वाचे कात्रज क्रिकेट संघासाठी.
आपल्या कारकिर्दीतली महत्वाची मॅच म्हणावं लागेल. नवजीवन उत्कर्ष मंडळ कातळवाडीच्या माध्यमातून हा संघर्ष एक परिपूर्णतेच्या पलीकडे घेऊन जातोय. हा सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्या पलीकडचं काम आज खऱ्या अर्थानं नवजीवन उत्कर्ष मंडळ कातळवाडीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सुंदररित्या बॉल ट्रॅव्हल झाला. बॉल काहीसा विकेट नव्हे तर स्टंपच्या अगदी वरून बॉल पतन होतोय. विकेट किपर यांच्या हातामध्ये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंच यांच्या निर्णयात कायमस्वरूपी त्यांचा निर्णय कायमस्वरूपी एकमताने हा निर्णय महत्वाचा. सुंदर झेल शरद यांनी पकडलेला हा झेल शरद पुन्हा सज्ज नॉन स्ट्राईक वरती. स्ट्राईक वरती आहे तो शरद. एक नवीन निर्वाचित हा क्रिकेटवीर. परंतु मनोहर पुन्हा आपल्या खात्यामध्ये जमा करेल का शरदला, की षटकार चौकाराच्या दिशेने शरद बॉल वळवण्याचा प्रयत्न करेल. सुंदररित्या बॉल ट्रॅव्हल होत आहे आणि हा काहीसा आत्मघाती बॉल म्हणावा लागेल. फक्त आणि फक्त इंचभर राहिला, नाहीतर मिडल स्टंपचा हा नजराना पाहायला मिळाला असता. परंतु हा 1 इंच अंतर देखील महत्वपूर्ण आहे. जर का स्टंपला बॉल स्पर्श करून गेला असता तर यष्टी उद्ध्वस्त झाली असती. परंतु नशीब बेहत्तर होतं ते म्हणजे कातरण संघाचं, आणि म्हणूनच या कातरण संघाला मिळालेले हे जीवदान महत्वपूर्ण असेल. 1 रन पूर्ण केला. एका रनाबरोबर दुसऱ्या रनाची ही प्रचिती पाहायला मिळाली. परंतु तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 27. विन ऑफ द मॅच ओम तोलुबा क्रिकेट संघ या संघाला विन ऑफ द मॅच 28. वाघजाई क्रिकेट संघ या संघाचे सर्व प्लेयर आपण स्टेडियम जवळ यायचं आहे. बटन चालू का बघ पहिला. परजे
पदाधिकारी असेल त्यांच्यात घ्या. होय बरोबर पदाधिकारी. सर्व पदाधिकाऱ्यांनी पण पुढे यायचं आहे. स्टार्ट करूया का? स्टार्ट करूया. 1 2 3 गो. प्रौढ प्रताप पुरंदर महापराक्रमे रणधुंदर क्षत्रिय कुलावंतस्य सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. जय भवानी. जय भवानी. हर 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 हर. क्या जोश है, क्या जोश है. काढतो. हा जल्लोष जयघोषाचा होता. हा जल्लोष माझ्या राजाचा होता. हा जल्लोष नवजीवन उत्कर्ष मंडळ देगाव कातळवाडीचा होता. कारण या जल्लोषाने, या आनंदाने, या शौर्याने हा शेवट गोड आपला चांगला व्हावा. कारण गोड चांगला झाला, शेवट गोड झाला तर या कार्यक्रमाची रूपरेषा खूप सुंदर प्रकारे आणि या रूपरेषेला खऱ्या अर्थानं शोभा आली यात वावगं ठरणार नाही. म्हणून दोन्ही संघाचे जे प्लेयर आहेत त्यांनी कृपया लवकरात लवकर आपला मैदान हस्तगत करायचं आहे आणि आपला ही विकेट सजवायची आहे अशी मी आपल्याला विनंती करेन.
संघ या संघाचा पहिला बॉल पतन होत आहे. आपल्या संघाची ही महत्वपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे आणि असा हा संघ ओम तळोबा साखोळी संघाचा हा रणधुंदर प्रशांत पुन्हा काहीशा आक्रमकतेची बाजू धरतोय, परंतु प्रशांतला चकमवण्याचा प्रयत्न केला, प्रशांतला थांबवण्याचा प्रयत्न केला. तो या कात्र संघाच्या रणधुंदरानं पहिला बॉल डॉट पाहायला मिळतोय. मागच्या सेमीफायनल मध्ये प्रशांतनं काहीसा रणसंग्राम केला होता, षटकार चौकाराने आपला हा मैदान गाजवला होता, परंतु पहिल्या बॉलवरती थांबवलंय ते म्हणजे या कात्रण गावच्या या सुपुत्रानं. परंतु दुसरा बॉल काहीसा भरकटतोय, दिशाहीन होतोय, पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचतोय, वाईटचा इशारा, एक अतिरिक्त धाव मिळते. या अतिरिक्त धावेचा हा नजराणा, एक बॉल महत्वपूर्ण. प्रशांत पुन्हा सज्ज आपल्या संघासाठी षटकार चौकाराच्या दिशेने बॉल वळवण्याचा प्रयत्न करतोय आणि याचीच नांदी पाहायला मिळेल. सुंदररित्या हा खेळ महत्वपूर्ण, काहीसा बॉल भरकटला आणि रूपांतर होतोय. पाहूया अंतिम कौल आपल्यापर्यंत पोहोचेल वाईटच्या इशेने. हा वाईटचा बॉल, पंचांचे दोन्ही हात समांतर, काहीसा आक्रमकतेची बाजू पंचांकडे अपील होते, परंतु पंचांनी हा निर्णय फेटाळलेला आहे, कारण पंचांचं लक्ष परिपूर्ण आहे. पंचांचं लक्ष अगदी कॅमेऱ्याप्रमाणे फिट करून ठेवलेलं आहे. त्यामुळं पंच प्लेयरला सांगा, तुम्ही नका वाईट सांगू, ते एम्पायरला सांगू द्या वाईट. कृपया ओम तळोबा क्रिकेट संघ आपण थोडीशी शांतता घ्यायची आहे, जल्लोष तर करायला पाहिजे, परंतु निर्णय पंचांकडे असेल. मी आपणास विनंती करतो. आपण निर्णय घ्यायचा नाहीये. सुंदर 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 प्रचिती, वाव. काहीसा झेल जर पकडला असता तर कात्रण संघाला खूप मोठं योगदान मिळालं असतं, परंतु चलेगा ये नहीं चलेगा, ये चलना चाहिए कात्रण संघ, कारण या संघाचा लोकाशोका खूप मोठा आहे. नवनिर्वाचित हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय फायनलच्या रूपाने, परंतु संघर्ष करतोय बलाढ्य संघाबरोबर आणि याची प्रचिती आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच हा अंतिम कौल फायनलच्या रूपाने आपण स्वीकारतोय. हा फायनलचा कौल जर का झेल पकडला असता तर एक मोठा आघात पाहायला मिळाला असता. थांबवण्याचा प्रयत्न नक्कीच सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. या क्षेत्ररक्षणाची ही जबाबदारी नाही चलेगा, ना बोलना ना, ये नहीं चलेगा, ये नहीं चलेगा. जर का बॉल व्यवस्थित हाताळला असता तर नक्कीच विकेटचं पतन होतं, परंतु हात मग हात म्हणावं लागेल, कारण बॉल लपकण्याच्या आधीच स्टंप पडले आणि काहीसा वेगळं गणित तयार झालं. सुंदररित्या आपल्या खेळचा नजराणा पाहायला मिळतोय. आपण फिल्डिंग करत असतेवेळी सावधगिरीने केली पाहिजे, कारण विकेट किपरच्या हातामध्ये जर का सहज बॉल लपकला असता तरी सुद्धा ही विकेट महत्वपूर्ण होती. ओम तळोबा क्रिकेट संघाकडे मोठा धक्का. 3 बॉल झाले, 3 बॉल. तीन बॉल झालेले आहेत. पुन्हा सज्ज आपल्या संघासाठी ओम तळोबा साखळी संघाचा हा रणधुंदर पुन्हा काहीसा आक्रमकतेची बाजू. वाव, क्या बात आहे. सुंदर बॉल पाहायला मिळाला. और कर्लेलचा बॉल, ऑफ साईडला टाकलेला बॉल आणि या बॉलला वर्जी लागली. कात्रण क्रिकेट संघ या संघाकडून खूप मोठं योगदान. या खास प्लेयरचं नाव आहे मंगेश. सुंदर बॉल पाहायला मिळाला आणि लॉक बॉल पाहायला मिळाला. ब्लॉक बॉलचा हा नजराणा आपल्या संघासाठी खूप मोठं काम करतोय. तो म्हणजे कात्रण संघ. पुन्हा काहीसा बॉल थांबवायचा प्रयत्न केला. बॉल थांबवावा लागेल. नाही तो नाही चलेगा. 1 रन पूर्ण केला. एका रनाबरोबर दुसऱ्या रनाची ही प्रचिती. 2 रन महत्वपूर्ण. पहिली ओव्हर काहीसा सेफ झोन मध्ये जाते. काहीसे बॉल बाकी. धावसंख्या वाढते. पाहूया
या धावसंख्येला पळवावं लागेल. एकमेकास दिला कानमंत्र आणि हा कानमंत्र अवघे धरू. या कानमंत्राला आपण परिपूर्ण करावं लागेल. या कानमंत्राचा हा जयघोष करावा लागेल. दोन्ही संघ तेवढेच बलाढ्य संघ म्हणावं लागतील. बॉल सेफ झोन मध्ये, बॉल सेफ झोन मध्ये नक्कीच बॉलचं पतन होतं. विकेट किपर यांच्या हातामध्ये 6 बॉल मध्ये 5 रनाची बढ़त. फक्त आणि फक्त 5 रन कात्रण संघाने दिलेले आहेत आणि हे 5 रन महत्वपूर्ण आपल्या संघासाठी. सुंदर अशी रणनीती. 12 बॉल 23 रन. आराम से लेना पड़ेगा आराम से, क्योंकि ये महत्वपूर्ण मैच है. आपल्या महत्वाच्या मॅचचा हा महत्वाचा कारनामा करावा लागेल. अगदी संयमी शांत दिमागाने या गेम चेंजर व्हावं लागेल. ते म्हणजे कात्रण क्रिकेट संघाला. प्रशांत पुन्हा स्ट्राईक वरती आहे. प्रशांतला मिळालेलं लय नक्कीच. प्रशांत एक षटकार चौकाराचा बादशहा म्हणून ओळखला जातो. एक झंझावती वादळ नक्कीच या मैदानावरती येणार की शांत होणार हा वादळ. पाहूया कोणाच्या खांद्यावरती कोणाची जबाबदारी आणि या जबाबदारीला स्वीकारण्यासाठी खऱ्या अर्थानं महत्वपूर्ण जबाबदारीचा हा खेळ पाहायला मिळतोय. कात्रण क्रिकेट संघ या संघाच्या माध्यमातून. मंगेशने खूप सुंदर बॉलिंग केली. मानना पडेगा मंगेश. या फायनलच्या रूपाने खेळत असताना तू 6 बॉल मध्ये फक्त 5 रन जाहीर केले. वेल डन माही. नाही चलेगा. बाउंड्रीच्या दिशेने येत असताना आपल्या बॉलला लपकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एवढा पुढे येऊन आपल्याला बॉल मिळू शकत नाही याचा अंदाज बांधला पाहिजे प्रत्येक प्लेयरने. प्रशांत चौकाराच्या दिशेने बॉल वळला. प्रशांत लागला. प्रशांतला कळलं आपल्याला काय करायचं आहे, कोणत्या दिशेने बॉल रवाना करावा लागेल हे प्रशांतने ओळखलं आणि पुन्हा प्रशांत आक्रमक होतोय आपल्या संघासाठी. षटकाराच्या दिशेने बॉल वळला. षटकाराने ही मॅच काहीशी आपल्या खात्यामध्ये जमा करतोय तो प्रशांत. धावसंख्या झालेले 15. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 15. ओम तळोबा क्रिकेट संघ साखळोली या संघाची ही महत्वपूर्ण जबाबदारी आणि पुन्हा बॉल काहीसा शॉट करण्याचा प्रयत्न, परंतु चौकाराने बॉल वळतोय. 15 आणि 4 19. हा 19 रनाचा रणवर्षाव. काहीसे बॉल शिल्लक, परंतु काहीशे रनही शिल्लक राहिलेत कारण चौकार षटकाराने 2 बॉलमध्ये 10 रनाचा ही बढ़त आपल्याला पाहायला मिळाली. 8 बॉल 9 रन असा हा खेळ. आठ बॉल 9 रन. फायनलच्या रूपाने आपण पाहतोय हा गेम एक उंच भरारी गरुड झेप घेण्याचं काम खऱ्या अर्थानं पाहायला मिळतंय. ते म्हणजे प्रशांतला. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की प्रशांत हा षटकार चौकाराचा बादशाह आहे. षटकार चौकाराने आक्रमकतेची बाजू धरतोय तो म्हणजे प्रशांत आणि आपल्या खेळाला खूप महत्वपूर्ण अशी ही खेळ पाहतोय प्रशांत. धाव संख्या झालेली आहे 25. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 25. एक रन महत्वाचा आहे. हॅलो हॅलो. कृपया फायनल झाल्यानंतर स्टंप कोणी घेऊन जाऊ नये. पंच आपण स्टंप घेऊन यायचे आहेत.
2 रनाची गरज. गेल्या वर्षी नव्हती ना. फक्त आणि फक्त 2 रनाची गरज. पाहूया वायुदेवाचा आशीर्वाद आणि सूर्यनारायण खास आपल्यासाठी थांबलेला आहे. नवजीवन उत्कर्ष मंडळ कातळवाडी देगाव या नियोजनासाठी खास मॅच बघण्यासाठी सूर्यनारायणाची कृपा झालेली आहे. सूर्याने आपली वेळ बदलली आणि ही वेळ खास आपल्या नियोजनासाठी राखून ठेवली. म्हणूनच साक्षीदार आहे तो परमेश्वर. आणि या अशा सुंदर नियोजनाची ही सुंदर वनमाळा करत असताना